नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता दुसरी विषय गणित स्तर क्रमांक 13 0 ते 9 संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून शाब्दिक उदाहरणे कशी सोडवायची हे अभ्यासणार आहोत। गणिताच्या संकल्पना दैनंदिन जीवनाशी जोडल्याशिवाय त्या मुलांना समजत नाहीत, म्हणूनच आपण शिक्षक उपलब्ध वस्तूंचा वापर करून वेगवेगळ्या कृतींद्वारे रंजक उपक्रमांद्वारे संकल्पना समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। अशाच काही मजेशीर खेळांच्या माध्यमातून आपण वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे पाहणार आहोत। पहिल्या खेळासाठी इथे आपण साहित्य पेटीतील बॉलिंग सेटचा वापर करणार आहोत। त्याऐवजी तुम्ही बाटल्यांचा उपयोग करू शकता। शिक्षक समोर 9 बाटल्या मांडतात। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 आणि एका विद्यार्थ्याला पुढे बोलवतात। विद्यार्थ्यांना बॉलच्या सहाय्याने या बाटल्या पाडायला सांगतात। मुलांना काही प्रश्न विचारतात, जसे की आधी किती बाटल्या होत्या, किती बाटल्या पडल्या, किती बाटल्या उरल्या। या खेळावर आधारित शिक्षक शाब्दिक उदाहरणे घेतात। आता आपण या खेळावर आधारित काही उदाहरणे पाहूयात। रमाने बॉल मारला आणि 9 पैकी 5 बाटल्या पडल्या, तर किती बाटल्या शिल्लक राहिल्या हेच आपण आता इथे पाहूयात। आता इथे 9 बाटल्या ठेवलेल्या आहेत। याच्यातील 5 बाटल्या पडल्या। 1 2 3 4 5, तर किती बाटल्या शिल्लक राहिल्या? 1 2 3 4 अशा प्रकारे मुले उत्तरं देतील। आता आपण दुसरे उदाहरण पाहूया। सलीमने बॉल मारला आणि 9 पैकी 3 बाटल्या पडल्या, तर किती बाटल्या शिल्लक राहिल्या? आता इथे 9 बाटल्या आहेत, त्यापैकी 3 बाटल्या पडलेल्या आहेत। 1 2 3, तर किती बाटल्या शिल्लक राहिल्या ते आपण बघूया। 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे मोजून मुले तुम्हाला उत्तरे देतील। याच खेळाचा वापर करून तुम्ही कितीने कमी कितीने जास्त अशा प्रकारे देखील उदाहरणे घेऊ शकता। वजाबाकीवर आधारित शाब्दिक उदाहरणे सोडवताना मुलांना मोठ्याने प्रश्न वाचायला सांगावे, काय दिले आहे, काय शोधायचे आहे हे विचारावे। तसेच उदाहरणांमधील महत्त्वाचे शब्द जे आहेत, जसे की किती उरले, किती शिल्लक राहिले, कितीने कमी झाले, फरक किती आहे, किती खर्च झाले, हे महत्त्वाचे शब्द मुलांना शोधायला सांगावे। दुसरा खेळ आपण पाहणार आहोत, जोकर डॉमिनेटचा खेळ। माझ्याकडे जोकरचे चित्र असलेले 9 कार्ड्स आहेत। तुम्ही अशा प्रकारे मजेशीर चित्रांचे कार्ड्स देखील वापरू शकता। शिक्षक पुढे 9 कार्ड्स मांडतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि या कार्ड्सवर आधारित मुलांना काही प्रश्न विचारतात, जसे की सुनीलने लाल टोपी असलेले जोकर बाजूला ठेवले, तर किती जोकर उरले? आता इथे आपण लाल टोपी असलेले जोकर बाजूला काढूया। 1 2 3, तर किती जोकर शिल्लक राहिले ते आपण पाहूया। 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे मुले तुम्हाला उत्तरं देतील। यावर आधारित आपण अजून एक उदाहरण पाहूया। रंजनाने पिवळी टोपी असलेले जोकर बाजूला ठेवले, तर किती जोकर उरले? आता इथे पिवळी टोपी असलेले किती जोकर आहेत हे आपण पाहूया। 1 2 3, हे जोकर बाजूला ठेवल्यानंतर आता किती शिल्लक राहिले हे आपण बघूया। 1 2 3 4 5 आणि 6 अशा प्रकारे या कार्ड्सचा उपयोग करून मुलं तुम्हाला या खेळावर आधारित प्रश्नांची उत्तरे देतील। अशाच खेळांवर आधारित तुम्ही विद्यार्थ्यांना गटकार्यही देऊ शकता, जसे की त्यांना गटामध्ये या खेळावर आधारित शाब्दिक उदाहरणे तयार करण्यास सांगू शकता। अशा प्रकारे आपण विविध खेळ आणि कृतींचा वापर करून वजाबाकीवरील शाब्दिक उदाहरणे अधिक सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शिकवू शकतो। धन्यवाद।